काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष कोण होणार? जेव्हा चर्चा चालू होती तेव्हा अनेक नावं समोर आली होती। कोण म्हणत होतं की अशा वातावरणात आरेला कार्य करणाऱ्या बंटी पाटलांना अध्यक्ष करावं, कोण म्हणत होतं अनुभवी बाळासाहेब थोरात त्यात बरे आहेत, तर महिला नेतृत्व म्हणून काही जण यशोमती ठाकूर यांचं नाव घेत होते। राजकीय अनुभव, भिडण्याची हिंमत आणि गटातटात विभागल्या गेलेल्या काँग्रेसला एक करू शकेल असा माणूस राज्य काँग्रेसला प्रदेशाध्यक्ष म्हणून हवा होता। तेव्हा नाव समोर आलं हर्षवर्धन सपकाळ यांचं। चळवळीतला माणूस, ग्राउंड सोबत कनेक्ट असणारा माणूस, डावीकडे झुकलेला माणूस म्हणून सपकाळांचं कौतुक होत होतं। सपकाळ आदिवासी पाड्यांवर, वाड्या वस्तींवर भेट देत होते, फडणवीसांवर थेटपणे टीका करत होते। त्यामुळे हा माणूस ग्राउंडेड आहे, हा माणूस विरोधकांना मॅनेज होणारातला नाहीये असं कौतुक होत होतं। आता तशातच या माणसानं काल एक विधान केलं आणि माती खाल्ली, शब्दशः माती खाल्ली असंच आपण म्हणू। कारण या प्रदेश अध्यक्षांनी काय विधान केलंय तर ते म्हणालेत की टिपू सुलतानला शिवरायांच्या समकक्ष बघितलं पाहिजे। या विधानानंतर त्यांच्यावर चौफेर टीका व्हायला लागली आहे। सामाजिक पातळीवरच नाही तर राजकीय पातळीवर सुद्धा त्यांचं हे विधान म्हणजे येडेपणाचं ज्वलंत उदाहरण म्हणून पाहता येतं। सपकाळांचं हे विधान कसं गैर लागू ठरतं? हर्षवर्धन सपकाळांनी असं विधान करून स्वतःच्या राजकीय अपरिपक्वतेचा सातबारा कसा महाराष्ट्रासमोर मांडलाय आणि नेमकं हे प्रकरण आहे तरी काय समजून घेऊयात आजच्या या व्हिडिओतनं। नमस्कार, मी आरती आणि तुम्ही बघताय बोल व्हिडिओ। तर याची सुरुवात झाली ती मालेगाव मधून। समाजवादी पक्षाच्या उपमहापौर शाने हिंद यांनी उपमहापौर पदाचा कार्यभार स्वीकारला आणि त्याचाच फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला। उपमहापौर पदाच्या कार्यालयातल्या भिंतीवरती फोटो होता टिपू सुलतानचा। यावरती आक्षेप घेत शिंदेच्या नगरसेवकांनी राडा केला। फोटो व्हायरल झाला आणि वेगवेगळ्या प्रतिक्रिया यायला लागल्या। आता यामध्ये प्रतिक्रिया दिली ती हर्षवर्धन सपकाळांनी। ते नेमकं काय म्हणालेत ते आधी पाहूयात। टिपू सुलतान हे शौर्य गाजवणारे एक योद्धे होऊन गेले, भारताचे भूमिपुत्र होऊन गेले। त्यांनी कधीही कुठल्याही विषारी विखारी विचारांना जवळ केलं नाही। तर एक शौर्याचं लक्षण म्हणून आपण टिपू सुलतान यांना शिवाजी महाराजांच्या समकक्ष बघितलं पाहिजे। आता टिपू सुलतानचं कौतुक करणाऱ्या सपकाळांना एवढी तरी अक्कल पाहिजे की त्या भिंतीवर फक्त टिपू सुलतान लटकवलेला होता, तिथं शिवरायांची प्रतिमा देखील लावण्याची तसदी या उपमहापौरांनी घेतलेली नाहीये। हे म्हणतायत की शिवरायांच्या समकक्ष टिपू सुलतानला पाहायला हवं। पुरोगामित्व म्हणून जरी हे मान्य केलं तरी याच मुस्लिम समाजाच्या नेत्यांनी तिथं शिवरायांना का स्थान दिलेलं नाहीये हा साधा प्रश्न हर्षवर्धन सपकाळांना पडलेला दिसत नाही। असो, पण या सगळ्यांच्या पलीकडे जाऊयात, कारण टिपूला समकक्ष ठेवायचंय असं मत जरी विचारात घ्यायचं ठरवलं तरी सरकारी कार्यालयात कोणाचे फोटो असावेत कोणाचे नसावेत हा सुद्धा एक शिष्टाचार आहे। मध्यंतरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव गिरीश महाजनांनी आपल्या भाषणात घेतलं नाही म्हणून त्यांना मोठा विरोध झाला होता। हा विरोध योग्यच होता, सपकाळांनी सुद्धा त्यावेळी भूमिका घेतली होती। आता मात्र त्या भिंतीवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा का नाहीये हा प्रश्न सपकाळांना पडत नाही। घटनेच्या शिल्पकारांचा फोटो सरकारी कार्यालयात नसावा आणि त्या जागेवर टिपूचा फोटो असावा, याला समर्थन कसं करतायत असा प्रश्न सपकाळांना विचारू वाटतो। अजून एक गोष्ट, हर्षवर्धन सपकाळांनी पदभार स्वीकारल्यानंतर ते कसे गांधीवादी नेते आहेत म्हणून त्यांचं कौतुक झालं होतं। वाडी वस्तीवर झोपणं, प्रदेश कार्यालयात जमिनीवर झोपणं असे त्यांचे फोटोजही व्हायरल झाले। आता गांधीवादी माणसाला गांधींचा फोटो नसला तरी चालतं, पण हजारो लोकांची कत्तल करणारा टिपू सुलतान चालतो, हे कसं मान्य करावं हा सुद्धा प्रश्न पडतो। थोडक्यात फोटोच्या राजकारणात तर सपकाळ गणलेले आहेतच, पण विषय इतक्यावरती थांबत नाही। पुरोगामी राजकारण, मुस्लिम दार्जिना राजकारण आणि मुस्लिम समाजाचं लांगुल चालन हे वेगवेगळे फॅक्टर्स आहेत। निश्चितच महाराष्ट्र हा पुरोगामी आहे, पुरोगामित्वाचं राजकारण काँग्रेसने पुढे आणलं पाहिजे, पण हे करताना आंधळेपणानं मुस्लिम समाजाच्या चुका किंवा कोणत्याही एका विशिष्ट समाजाच्या चुकांना मोठं करण्याची घोडचूक सपकाळ करताना दिसतात। महाराष्ट्रातला मुस्लिम हा महाराष्ट्रातलाय, तो पुरोगामी आहे, इथं जोडण्याची भाषा करायला हवी असं सांगत असताना मुस्लिम समाजाचे मुठभर लोक जर चुकत असतील तर ती चूक खमकेपणाने दाखवण्याची हिम्मत करणं म्हणजे पुरोगामित्व असावं। पण सपकाळांना इथे आपण कसे मुस्लिम समाजाचे लांगुल चालन करणारे आहोत हे सिद्ध करायचं असावं। कट्टरता जशी हिंदू समाजाच्या निवडक लोकांमध्ये भिनल्याचे दावे केले जातात, तशीच कट्टरता मुस्लिम समाजाच्या तरुणांमध्ये सुद्धा भिनलेली आहे। अशा वेळी शिवाजी महाराजांना नाकारून टिपू सुलतानचा फोटो लावणाऱ्या मुस्लिम तरुणांना पाठीशी घालून कसं चालेल आणि एवढं तर पुरोगामित्व सपकाळांना कळायला हवं। आता बोलूयात राजकारणावर। एमआयएम सारखा पक्ष आताच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत 125च्या पार गेलाय।
कट्टर मुस्लिम राजकारण हा MIMचा पाया राहिलेला आहे. आपली वोट बँक MIM घेत आहे याची जाणीव काँग्रेसला झालेली आहे आणि मग त्यातनंच मुस्लिम समाजाला खुश करण्यासाठी सपकाळांनी असं वक्तव्य केले असं म्हणता येईल. पण महत्त्वाची गोष्ट ही आहे ती म्हणजे काँग्रेसला अजूनही कसं काय वाटतं की कट्टर मुस्लिम MIMच्या ऐवजी तुमच्याकडे शिफ्ट होईल. 14 साली काँग्रेसला याची जाणीव झाली. मुस्लिम दार्जिना राजकारणात पुरोगामी मतांचा बेस सुद्धा जाऊ लागल्यावर सॉफ्ट हिंदुत्वाचं नरेटिव्ह राहुल गांधी समोर आणू लागले. मंदिरात जायचं, कपड्यांवरती जानवं घालायचं असे प्रयोग राहुल गांधींनी केले. पण या प्रयोगामुळे सॉफ्ट हिंदुत्वाचा निकाल आपल्या बाजूने येत नाही याची जाणीव त्यांना पुढच्या निवडणुकीत झाली. आजही कट्टरता कोणतीच कामाची नाही असं म्हणणारा वर्ग काँग्रेसकडे झुकताना दिसतो. ही वोट बँक निश्चितच काँग्रेसची आहे. ना काँग्रेसला कट्टरतेकडे झुकलेले हिंदू हे मतदान करताना दिसतात, ना कट्टरतेकडे झुकलेले मुस्लिम हे काँग्रेसला मतदान करताना दिसतात. पण सपकाळांना कट्टर मुस्लिम व्हायचं असावं. टिपू सुलतान बद्दल सुद्धा अनेक मतप्रवाह आहेत. कर्नाटक सारख्या राज्यात तो हिरो असेल सुद्धा, पण कर्नाटकातनं छत्रपती शिवरायांना विरोध करण्याचे कार्यक्रम अनेकदा झालेले आहेत हे सुद्धा नाकारून चालत नाही. पर्यायानं कर्नाटकातला एक मुस्लिम राज्यकर्ता त्याचा फोटो महाराष्ट्रातल्या मालेगावमध्ये कशाला पाहिजे हा साधा प्रश्न महाराष्ट्र धर्माच्या राजकारणातनं सपकाळांना कळत नसेल का? बरं, या भिंतीवर ना शिवरायांची प्रतिमा आहे ना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा आहे. ज्याप्रमाणे हे राज्य घटनेवरती चाललं पाहिजे हे काँग्रेसचे नेते सांगतात, त्याच वेळी इथं कोणताही मुस्लिम कायदा सुद्धा चालणार नाही याचं भान अशा नेत्यांना कसं काय राहत नाही हीच विचार करण्यासारखी गोष्ट आहे. पृथ्वीराज चव्हाणांचा दाखला देताना आजही अनेक राजकीय विश्लेषक सांगतात की राष्ट्रवादीचे पाय खेचण्याच्या नादात पृथ्वीराज चव्हाणांनी सत्ता घालवली. दिल्लीवरनं आलेल्या निर्णयानं महाराष्ट्रातनं काँग्रेस कमी केली. आता दिल्लीवरनं निर्णय झालेल्या सपकाळांनी याच्या पुढची स्टेप गाठल्याचं पाहायला मिळतंय. छत्रपती शिवरायांच्या समकक्ष महाराष्ट्रात तरी कोणीच इतर राजा नसेल. मग तो विरोध फक्त मुस्लिम राज्यकर्ता म्हणून नाही तर महाराष्ट्र धर्म म्हणून असेल. कारण दुसऱ्या राज्याच्या राज्यकर्त्यांचा इथे गवगवा हवाच कशाला? असो, सपकाळांच्या बाबतीत शेवटी बोलायचं झालं तर महाराष्ट्राची माती न कळणारे अजून एक सक्षम विरोधी नेते ज्यांचं कौतुक करताना येडं पेरलं आणि खुळं उगवलं असाच करावा लागतो.